नमस्कार, ईद मुबारक नासरभाई, ईद मुबारक. धन्यवाद धन्यवाद तुम्हाला. आणि सांगायचं म्हणजे आज तुमचा ईदचा कार्यक्रम आहे. तुमच्या सर्व लमाजाला माझा साष्टांग नमस्कार. आणि असंच तुम्ही बकरा कुर्बानी दिलात, मला पण बोलवलात. मी आज प्रथम ते बकरा कुर्बानी पाहिला मी, की खूप छान पद्धतीने तुम्ही तो बकरा कुर्बानी करता. आनंदाची गोष्ट आहे. आणि आता पुढचा कार्यक्रम आहे जेवणाचा, भोजनाचा, ते चालूच आहे. फोटो सेल्फी कॉन्टेंट आहे, यूट्यूबने ॲक्सेप्ट केला पाहिजे. ॲक्सेप्ट नाही करणार तुझ्या. अस्सलाम वालेकुम. सलाम. कैसे हो आप सब? उम्मीद करती खैरियत से होंगे. आज ईद आहे, बकरा ईद, ईदुल अधा. तुम्हाला सगळ्यांना ईदुल अधा मोक मुबारक. सगळ्यांनी या, आपल्याकडे कुर्बानी आहे, दुपारी जेवण आहे, सगळ्यांनी जेवायला या. बकरा कापून जायला आहे जी. हा, कुर्बानी झाली. तू काय सिच्युएशन या बकऱ्यासाठी ही अरेंजमेंट सगळी. चला घरात. हो. चला दिलीप भाई, फटाफट दिवस बकरा काप्यासाठी ही जी शेड टाकलेलं आहे, शेड गावठी टाईप, हे बघा, ही आपल्या दिलीपबाईची मेहनत आहे सगळी. ही बघा, पाऊस पडेल बघून आणि ही बंदोबस्त केला दिलीपबाईंनी. आणि आमचं साकीब हेल्पर होतं त्यांच्यासोबत, दोघांनी मिळून काम केले. आता ही हमेशाचा. सांगायचं तात्पर्य म्हणजे गरज सर्व वैद्य मरो अशी तऱ्हा भरपूर लोकांची झालेली आहे. पण काम करण्यासाठी आपले आईवडील जसे एकच फटको करत होते तसे मेहनत करायला शिका आणि मदत करायला शिका. आज नासरबाई यांना खरंच गरज होती ह्या अशा खोपट्याची. तर काल 8 वाजल्यापासून मी मेहनत करत होतो आणि हा खोपटा मी बांधलेला आहे आणि खूप छान बांधलेला आहे. आणि तो कंपल्सरी कायमस्वरूपी ते उपयोगी होणार आहे. आणि तो खोपटा तुम्ही बघू शकता की काल 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी एकटा मेहनत करत होतो. आणि आपलं नाव काय त्याचं, साकीब माझ्या जोडीला होता. नासरबाई पण होते, परंतु काही कामानिमित्त दापोलीला गेले खरेदी करायला ईद निमित्त. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी मिळून कामं केली. दोघांचा तेल काढला आम्ही बनवलेलं आहे. पाऊस पण आहे आणि त्यामुळे आम्ही मेहनत करून केलं काम. तरी खोपटा तुम्ही पाहू शकता. बरं, आता लेट न करताना दिलीप भाई फटफट आपण नाश्ता करू. चला, गरम केलेला आहे, नाश्ता करू, जेवणाला लागू आपण. ठीक आहे ना व्ह्यूअर्स. आज बकरा ईद आहे आणि बघा जेवणाची सगळी काय गडबड चालली आहे. तुम्ही पण या, जेवूया. तुमचं सगळं जेवण करताय, मी नाही बोलू नको. आज बनणार आहे मटण शिकोरी, धान शिकोरी बनवता. धान चालना, ज्याला आपण कोकणी बाकीतला धान चालना बोलता. जसं शादीत जेवण असते ना तैसा. तेव्हा बघा मी त्याच्यासाठी काय घेतलं आहे. अर्धा किलो लसूण, अर्धा किलो आला आणि पाव किलो मिरचींची थोडी कमी मिरची आहे, कारण आम्ही जास्ती तिखट खात नाही. त्याच्यानंतर 1.5 किलो कांदो आहे. कोथमीर आपल्या हिसाबाने मला किती घ्यायची तितकी मी घेईन. आणि इकडे बघा आमचे दिलीप भाई हेल्प करायला लागलेले आहात. माशाअल्लाह, भाभीच्या हाताशी काम करतात. नमस्कार. आज बकरी ईद आहे, त्या निमित्ताने आज मला आमंत्रण आहे. त्या आमंत्रणप्रमाणे मी हजर आहे इथे. आणि आपला जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. जरा भाभीला आणि नासरबाई आमचे माझे खास मित्र आहेत, त्यांना मदत करायला बसलेलो आहे. हे बघा, मी आता खोबरा किसत आहे. हे बघा, हे खोबरा किसणी माझं काम चालू आहे. हे बघा, हे खोबरा किसत आहे. आणि हे असं खोबरं माझ्या आईने मला खोबरा किसायला शिकवलेलं आहे. आणि माझं एकदम उत्तम प्रकारे मी खोबरा किसतो. आणि सांगायचं म्हणजे खोबरा किसता किसता, हे बघा, हे खोबरा किसता किसता हे जे आहे ते आपले मस्तपैकी गोड लागतो एकदम. दिलीप भाई तुम्हीच नाही, आम्ही बालपणापासून खाताव आणि आत्ता पण मी खाता.
तो मागे गोड लागते मी आणि आता पण ते आम्ही खात आहोत माशाल्लाह. मग बेस वाटते तेव्हा अशी आहे गंमत. हे जेवण जे आहे कमीत कमी 20 माणसाचं जेवण आहे. 20 माणसाचं आहे ना. 20 का अधिक पण असू शकतात, ऐसा काही मेजला नाही त्या आहे. हिशोबाने कांदे आणि मसाला घेतलेलो आहे. जी हं? आणि आम्ही 20 माणूस बोलतो पण त्यातला थोडा एक्स्ट्रा बनवतो ताकी कोण पण मेहमान यायला अचानकला जी. की त्याला जेवण द्यायला आपल्याला मिळला पाहिजे. आणि आता खडे मसाले काय काय आहेत ते सगळे बनवताना आम्ही टाकू तेव्हा तुम्हाला दाखवू. ठीक आहे. माहिती व्हिडिओवर बनवून द्या. मग स्किप नको करू अखेरपर्यंत. हं? बस वॉच टिल एंड. बोलून ठेव, त्याला धमकी नको समजू. रिक्वेस्ट, गुजारिश, विनंती. तेव्हा विवस मी काय बोलता, आता आम्ही फटफट आता जेवणाची तयारीला लागला आहोत. तर पोरा माझी मांडवातलं मटण कटिंग चॉपिंग चालू आहे. तेव्हा आता आम्ही फटफट ही आटकून बाहेर जात आहोत हिस्से वाटे खाली याच्यातनं. तेव्हा आम्ही मटणचे हिस्से वाटे करू, मटण फटाफट डिस्ट्रीब्यूट करू आणि मग आम्ही चूल पेटून मस्त जेवायला लागू. तत्पर्यंत तुम्ही बनवून द्या व्हिडिओवर, कधीच जाऊ नको. नमस्कार युवज. की मला असं म्हणायचं आहे की मोमेटेन लोकांची खूप सवय छान असते. मी आज जवळजवळ मी साकीनाक्याला ड्युटी करत होतो, समतानगरला ड्युटी करत होतो आणि मालाड पोलीस स्टेशनला ड्युटी करत होतो, दहिसर पोलीस स्टेशनला मी ड्युटी करत होतो आणि नायगावला सुद्धा 2 वेळा मी ड्युटी केल्या 10 वर्ष तिथे. पण मला असं निदर्शन झालं की आम्ही ज्या वेळेला ड्युटी करतो मोमेटेन एवढा उपयोगी पडतो आणि त्यांची जी हे आहे म्हणजे वागण्याची जी कला आहे ती खूप छान आहे. ती माणसाला धरून, पोलीस असो किंवा अजून कोणी असो, माणसं असो, मराठी माणूस असो, तर धरून राहण्याची जी पद्धत आहे ती मला खूप आवडली. आणि आम्ही ड्युटीवरती आम्ही असताना आम्हाला एवढे सहकार्य करायचे. साकीनाक्याला तर पूर्ण मोमेटेन एरिया आहे, परंतु अशी माझी माणसं आहेत तिथे की मोमेटेन की खूप मोठी मोठी अशी चांगली हस्ती आहेत. तर त्यांचीसुद्धा ओळख आहे. कोणी आमदार आहे, खासदार आहे, नगरसेवक आहेत. तर असे चांगल्या ठिकाणी माझ्या ओळखी आहेत आणि अजूनपर्यंत मी जर गेलो तर मला खूप मानाने माझा सत्कार वगैरे करतात. कारण आपलं जे वागणं असतो ते समोरच्याला भाळलं पाहिजे आणि समोरच्याचं जो वागणं असतो ते आपल्याला भाळलं पाहिजे आणि त्यातूनच एक माणुसकी निर्माण होते आणि ती माणुसकी लास्टपर्यंत टिकून राहते. मला असं सांगायचं आहे की सर्वांनी हे शिका आणि जे काय कोणी इकडे नावं वगैरे ठेवतात किंवा काही पाठवून चर्चा करतात हे सगळे बंद करा. की ही पद्धत आपल्या महाराष्ट्राची पद्धत नाही. आपण महाराष्ट्र म्हणजे आपला संवेदनशील आपला मराठी माणूस आहे. मराठीमध्ये सर्व जाती वगैरे आहेत. त्या जातीप्रमाणे समजा इतर भरपूर जाती आहेत. आज महाराष्ट्र आपला एवढा सामुच्चाराने आणि संवेदनशील राहतात, तर आनंद आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि हे शिकणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्ह्युअर्स, चूल दिलीपबाईंनी पेटवले ना, माशाल्लाह. बघा, दिलीपबाई हे आमचे दिलीप वांगणकर, फ्रॉम वांगणकर वाडी. अस्सलामुअलैकुम. चला या जेवणाला हात बटवूया आपला. हां बघा, टोपाला आम्ही लाल माती लावला हो. लाल माडे हमेशाच्या सही तरीक्याने कवा साबून लावतो. आज आम्ही हे लावला. हां, मस्तपैकी चूल होईल. आता ह्याला थाली खाते. थाली कणाला आता पेटली नाही जाऊ ठेवली तिथं. उतरू उठव. आता ही जरा पेटून दे बे. हो, सांगायला लागेल बघ समज. ओके, नो प्रॉब्लेम. चला मग तसं आम्ही जरा मास्क ही करतो, हिस्से करतो. हिस्से या करतो. बघायला मास्क कैसे हिस्से करतो. जरा या तू पण येस, ते करतील ये. पेटू दे जरा. हे किती कमीत कमी 7 किलो असेल ना मांस. हो, 7 किलो मांस. देगेचं जेवण बघा, माशाअल्लाह चुलीवर जेवण बनतंय.
फर्स्ट क्लास. कवा बनेल आणि कवा खाया बैसू अशी वाट बघता हो मी. दिलीपभाई पण वेटिंग लिस्टला आहात. डेगेच्या बाजूलाच आहात. जरा पारा करावा लागतो. हो हो. आमच्या वहिनीचीच कमी आहे. 4 दिवस ईदेला होते आणि वहिनी गेली. मग वहिनी प्रियंका अभिषेक सगळे केलो मी वहिनी ना. वहिनी रेली नाही. बरोबर आहे बरोबर आहे. हे आपल्या आलीची टांग आलीला पाहिजे अख्खी. हो कमीत कमी 7 ते 8 किलो मांस आहे. ओके माशाअल्लाह. ही अवराज आहे ना बेटा. मोप नाही काय नाही, अल्हम्दुलिल्लाह. ही अवराज बोलताय काय? येस अवराज. अवराज 7 किलो. वा मस्त. खुशबू मस्त ना? खूप मस्ती येते. मला पकड द्या बघू द्या. बाय ती पकड दे. द्या बघू द्या. आणि इकडे गुड. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हॅलो मी हलवशील हलवत आहे. शक्य होईल ना मधून बोलताय. असू द्या. आता आज केली पाहिजे. हा? हा मटन शिकोरा. काय शिकवला. चिकोरी. हा खडे मसाले पण टाकून द्यायचे ना. सगळा हा सगळे जाईल टाकून. आणि आम्ही डायरेक्ट मास टाकलो. मटण यासाठी टाकलो की ती शिजला पाहिजे यासाठी नाही. आणि बाकी हिरवा मसालो अद्रक लसण टाकायचं बाकी आहे. ती आम्ही आता ही जरासा भाप लागली आहे ना की मासानी पाणी सोडलं ते मग त्याच्या आतलं नमी ती मसालो टाकू म्हणजे मग मोप टेस्टी बनेल. दाखव. हा सर्वांना शुभेच्छा. बरोबर हो हो खाली खोलताय टाकून फाईलचा आवाज येतोय. बुरकट. हो वहिनी दिसते पण बुरकट. माशाअल्लाह. बॉईल होते. मटनचं पाणी बघा कैसा सुटतंय. हां मटणाचं पाणी सुटते माशाअल्लाह. आता ही कैसा आहे यातला ना मी आता हिरवो मसालो आहे जो आपल्या घरात जो बनवलेलो तो टाकणार आहोत. एव्हरेस्ट मीठ मसाला याचा मी अर्धा पाकिट टाकणार आहे. ओके. जायका आने के लिए डालना है दूसरा कुछ. टेस्ट में बेस्ट. हाँ एवरेस्ट टेस्ट में बेस्ट. एव्हरेस्ट. तेव्हा आम्ही लोक आता मटण पहिल्या हातल्यान कांद्यात तेलातला आणि टोमॅटोतला घालून घेतला वा. त्याच्यानंतर आता सगळे मसाले आम्ही ॲड करणार आहोत. त्याला बेसरातला मिक्स करा. केलो केलो मिक्स केलो टेन्शन नको घेऊ. एक मिनिट. खोबरा व्ह्यूअर्स हे तुम्हाला मी बोलूया मगाच विसरलो. 2 वाटी सुक्का खोबरा घेऊन त्याला किसून त्याला भुजून त्याचा पेस्ट बनवला वा. ही आपल्याला मी टाकू. त्याला पाणी. त्याच्यानंतर हिरवो मसालो आहे. आला लसूण मिरची कोथिंबीर 4 तराचा हो हिरवो मसालो ग्राइंड करून बारीक करून घेतलेलो आहे. तो पण आम्ही टाकू. येस. माशाअल्लाह. अहो चाय आणलो. चाय या दिलीप बाय. चला जेवायचं टायमिंग आहे ना. पर्यंत घ्या. आज फिरायलाच मागत नाही. अरे बापरे सू झाली आहे. काम झालं बरं. जेवण होईल तेव्हा होईल. तिथपर्यंत आपण चहा घेऊया.
मग तुम्ही पण चाय घ्या. नमक टाकली होतीस ना आपलं. येस व्ह्यूअर्स, आता कसं आहे बगैर कुकरचे आम्ही मटण लावला आहोत ना, ते थोडा गलियाला टाईम घेते, तर आम्ही धीमी आंचवर मतलब इंगलावर आम्ही लोक शिजवत ठेवला मांस मटण, ते त्याला होऊन दे, आपसोय होऊन दे, हळूहळू होते तोपर्यंत बोलू जराशी चाय करूया. सही आहे की नाही बोला म्हणा. एकदम सही आहे. तुम्ही लोकांनी पण अशीच मटण शिजवत असाल ना. पकडा. रिवर्स या चहा प्यायला या. द्या. घ्या. जजाकल्ला खैर. आमीन. दिलीबाई चिमचा हलवा. बर करा. बस माशाअल्लाह माशाअल्लाह. चमचमीत जेवण बनलं आहे. हे जिरा राईस. राईस आणि त्याच्यासोबत मटन चिकोरी बघू शकता. वाव. आणि मी राईस बनवायच्या टायमातला पुलाव पत्ती टाक्या विसरत नाही, कारण बागेतला आमच्या पुलाव पत्तीचा झाड आहे बघा, आणि त्याने इतकी बेहतरीन खुशबू देते ना ही पत्ती. बासमती राईसची खुशबू येते माशाअल्लाह. आता आम्ही बेस्ता भाऊजिया तुमचे कंडक्टर ड्रायव्हर येणार ते कधी गेले. ते सगळे येतील, ड्युटी आपली आपली पुरी करतील आणि येतील. कोण 3 वाजता, कोण 4 वाजता. ते व्ह्युअर्सला सांगला हो ना, ते पण त्यांना उल्लेख केला पाहिजे ना की बाबा आता ते जियाच्या टायमात नाही आहात. आपला एसटी स्टाफ पण येणार आहे अल्हम्दुलिल्लाह. सगळी आपले येतील ते, पण ते बहुतेक व्हिडिओतला नाही दिसणार तुम्हाला, कारण आम्ही आता जेवून घेता भाऊ. दिलीपभाई घ्या, सुरुवात करा. दिलीपभाई सुरुवात. ऐसा है व्यूअर्स, अकीफ़ा और अली उन लोग गए हैं मटन बांटने के लिए. हाँ इसके लिए वो खाना खाने के टाइम पे है नहीं, हाँ. तो कोई बात नहीं. और मोहित गया है अपनी खाला के इधर, कुर्बानी मनाने. उसकी खाला मेरी बहन के इधर की कुर्बानी की दावत थी. सच बोलूं तो हमारे घर में भी है, इसके लिए हम लोगों को लेकिन जाने मोहित दिया. ने इधर कुर्बानी कर कर गया. इसके लिए मोहित बोला मामा मैं इधर से भी करके खाला जान के इधर भी जाता हूँ. तो हमने चलो कोई तो एक उसने बार दोनों जगह की ड्यूटी उसने निभाया. वो बुढ़ा है, वो सब अदा करता है अपने आँखों को. या दिलीपभाई सुरुवात करा. सुरुवात करा. नमस्कार. बकरीचा भोजन आता चालू करतो आम्ही. खूप छान दिसतोय, एकदम मस्त पैकी येतोय. आता मी टेस्ट करतो. हा, त्यामध्ये लिंबू पण आहे आणि पापड. हा गावठी जेवण आपला मस्त. दिवस आमटी बनायची होती. एकदम झालंय ना? झालेला आहे, एकदम एक नंबर. टेस्टी पण आहे आणि शिजलेला पण आहे बरोबर व्यवस्थित. धन्यवाद धन्यवाद. मी काय सुक्का दाण खाता हो तुम्ही. मस्त लागते काय खायला. काय साधन घ्या. घेतात साधन घेईन मी पण. सुको राईस इतकं बेहतरीन लागते ना आपण पण माशाअल्लाह. जेवायला या. बकरीद मुबारक सगळ्यांना. हाँ, सगळ्यांना बकरीद मुबारक. चला चला. तो व्यूअर्स, बकरा ईद हमने जो मनाई, अभी तक दिन ख़त्म नहीं हुआ है, लेकिन हम लोग थक चुके हैं काम कर करके. इतना बकरे को ज़बह करना, फिर काटना, फिर बांटना, फिर खाना बनाना, उसके बाद में और भी बहुत से काम होते हैं घर में. सबसे बड़ी मेहनत का काम है खाना खाना, हाथ मुँह की लड़ाई वो भी किए. अभी हमको आराम करना बहुत ज़रूरी है. आपको हमारा वीडियो कैसा लगा ये आप बताना. पार्ट 1 पार्ट 2 में रहेगा. तो कमेंट्स सेक्शन में ज़रूर कमेंट्स लिखना कि बकरा ईद का वीडियो कैसा रहा. हाँ कनो, कुछ बोलना चाहती हो. काय बोलू मी. ईद मोप मस्त झाली साजरी. माशाल्लाह माशाअल्लाह. इतकं खुशीचं दिसे, पण बकरा जबा करताना थोडी तकलीफ होते. तिथे होतेच ना. सगळ्यांना होते गेल्या माहिती नाही, पण मला मोप होते. सगळं. मी आता कोलतारला, कंट्रोल नाही करू अरे शकत. कोलतारला पण बकरी कापिया आम्ही गेलो होतो ना, तेव्हा सगळी बायका लढत होती. बघलो मी. बापे नाही लढत, आतापर्यंत लढाई येतोय. बायका लढतात.
मला मोप इमोशन कंट्रोल नाही होत, मोप बुरा वाटते, पण एकच आहे फर्ज आपल्या मुसलमानांच्या वरती ते आपण अदा करतो. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह सही आमची बात आहे. कुर्बानी कबूल कर अल्लाह पाक. आमीन आमीन सुम्मा आमीन आमीन. सुम्मा आमीन. आणि काय बोलू, जेवण मस्त बनला होता. तुमच्या सगळ्याला जिया आफुल होतो, कोण आयलाव नाही, आता पण आयला होते, या आहे जेवण. हा, ते जेवण आहे म्हणजे आता मेहमान येणार आहेत ते आम्ही व्हिडिओजला नाही दाखवतो. पण जी, ती जी, जी. कैसा ते लेट दिले, जर ते टायमावर आले असते ते पण व्हिडिओतला आले असते. ऍक्च्युली लेट बोललेच होते ना मी लेट हो, ह्यासाठी की आमची एस टीची मित्रमंडळ आहात, सगळे एस टी स्टाफ आहे, तर त्यांचे टायमिंग्स अलग अलग आहात. एस टीवाल्यांचे 3ला आहे, 4ला आहे, 5ला आहे, कोण वस्तीला आहात. तर त्यांनी तसाच बोलले होते की आम्ही रात्री येऊ की आम्ही संध्याकाळी येऊ, जसं आपण याल तुम्हाला जशी सवलत मिळेल या. आमची दावत कबूल केली आणि हीच मोठी बात आहे. अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह. हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में सब भाई भाई. हाँ, मोप खुशीची बात आहे की आम्ही हिंदू मुस्लिम भाई सगळी मिळून ईद करतो. सगळे त्यौहार आम्ही हिंदुस्थानला सगळी मिळून साजरा करतो. मोठी खुशनसीबीची बात आहे आमच्यासाठी. ज्याला सगळ्यांनी मिळून ज्याला आपली इन्सानियत असते ते सगळे मिळून जुळूनच येतात. ज्यांना आपले लोकांना तकलीफ होईल त्याची त्यांना फिलिंग असते आणि जे तकलीफ नाही देत तेच सोबत राहतात. आणि बिलकुल. असतात काही काही अशी माणसं जी दंगे करवतात, काही ना काही वादविवाद नाही, ते करवतात. बेवकूफ असतात, त्या त्यांना ती जाहिलियतची निशाणी त्या आहे. माणसांना आपल्याला नेग्लेक्ट केला पाहिजे. बिलकुल. आणि आपण आपली मंजिल तक पोहोचण्यासाठी चलते रहो भाई, चलते लेफ्ट राईट लेफ्ट मोस्ट ऑफ राईट. हिंदू भाई हा ते मेल मिलापनीच राहतात. अल्हम्दुलिल्लाह, एक पैगाम जाते पुऱ्या कौमला, पुऱ्या नेशनला, की हिंदू मुस्लिम भाईचारगी आपल्या कोकणातला तर माशाअल्लाह भाईचारी बनलेलीच रेलीच आहे. पाहिजे. आपण अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहशी दुआ करतो दुआ हमेशा. ते आमची अल्हम्दुलिल्लाह हर वक्त दुआ आहे की अशी सगळ्यांनी हिंदू मुसलमान जातीपातीचा बैर न पाळताना एकामेकांच्या ह्यातला मतलब फेस्टिवलला सी त्योहारला शामिल व्हा, एकामेकांना हां, बधाई जो द्या, त्यांच्या खुशीने खुशीत खुश द्या. व्हा सही बात तुम्ही. आहे. अल्हम्दुलिल्लाह, ह्याच्यावर मोठी खुशनसीबी काय आपल्यासाठी. हर इंसान- आपल्या भारतची खूबसूरती हातच आहे ना, हर हिंदुस्तान देश की इंसान खुश खूबसूरती रहे, हातच आहे. अल्हम्दुलिल्लाह. हर इंसान खुश रहे, बस हमारी यही म्हणजे हमारा बस. मोटो यही है कि सब खुश रहें, शांति से रहे, अमन व अमान से रहे. तो बोलो, कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाल्लाह देखने के इंशाल्लाह लिए आगे आगे देखने के लिए बहुत पालगड आहे, कुछ है. बहुत कुछ आहे. अल्हम्दुलिल्लाह. पालगड हा? मी बस आज माझ्या बहिणीच्या शिकरी कुर्बानी होती आणि ती कुर्बानीची दावत मी तुमच्या जवळ संग शेअर पण केली होती. पण अनफॉर्च्युनेटली मी नाही जाऊ शकलो का की त्या लोकांचं प्लॅनिंग होतं बासी ईदला, नेक्स्ट डे ईदच्या, तर त्या लोकांनी प्लॅनिंग कॅन्सल करून ईदच्या दिवसात ईदच्या. ठरवले. आता मला म्हणत तुम्ही जबाब द्या कॉमेंट्सला, काय मी जाऊ शकलो असतो. आपला घर सोडून कोण नाही. जाते काय? आपल्या घरची कुर्बानी बघा, सोडून जाणं मोप अशक्य. गरम होते बापरे बाप. त्याच्यानंतर कुर्बानीची ती दावत मी तुम्हाला रिव्हील केली, पण तिच्या इकडे अकीको पण आहे 9 तारखेला. अकीकेला आमची जाऊ. रिफू पापा आहे, छोटीशी बेबी आहे आमच्या पायलटची, ती जो अकीको आहे 9 तारखेला. इंशाल्लाह 9 तारखेला आम्ही मिळू. इंशाल्लाह तुम्हाला मिळू पण का? नेऊ तिकडे आणि दाखव कैसा आमचे पालगड आहे. दिलीपबाई पण येणार आहात. हा, दिलीपबाई पण सोबत जाणार वॉच आहेत. टिल एंड. आमचं व्लॉग स्टार्टशी एंड बघत राहा. ठीक आहे मग. बाकी अल्लाह अलविदा हाफिज. घेता भाऊ. अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज. बाय.